यानंतरची महत्त्वाची घटना म्हणजे शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावलेला होता महात्मा ज्योतिबा फुलेंनी. शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावला, कोणत्या किल्ल्यावरती लावला हे आपल्याला महत्त्वाचं आहे. तर रायगड किल्ल्यावरील समाधीचा शोध लावला. याशिवाय त्यांनी शिवाजी महाराजांवरती एक पोवाडा लिहिला. त्या पोवाड्यामध्ये त्यांनी स्वतःला कुळवाडी भूषण असा उल्लेख केलेला होता. आणि हा जो पोवाडा लिहिला त्या पोवाड्यामधील व्याकरण त्यांनी बाबा पद्मनजी यांच्याकडून दुरुस्त करून घेतलेलं होतं. तर या गोष्टी आपल्याला या मुद्द्यामध्ये महत्त्वाच्या आहेत. सुरुवातीला लक्षात ठेवावं लागेल रायगड किल्ला. दुसरी गोष्ट पोवाडा लिहिला. पोवाड्यामध्ये स्वतःचा उल्लेख काय केला हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. कुळवाडी भूषण असं त्यांनी स्वतःचा उल्लेख केलेला आपल्याला दिसून येतो. पोवाड्यामधील व्याकरण कोणाकडून दुरुस्त केलं हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. बाबा पद्मनजी हे नाव आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवता येईल. बाबा पद्मनजी. तशा प्रकारे रायगड किल्ल्यावरील शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावला, पोवाडा लिहिला शिवाजी महाराजांवरती. त्या पोवाड्यामध्ये स्वतःचा कुळवाडी भूषण असा उल्लेख केला. पोवाड्यामधील व्याकरण बाबा पद्मनजी यांच्याकडून दुरुस्त करून घेतलं आणि सांगितलं की रायगडावरील जो शिवाजी महाराजांची समाधी आहे त्या समाधीची व्यवस्था सरकारनं स्वतःकडे घेतली पाहिजे आणि तसा अर्ज ज्योतिबांनी सरकारकडे केलेला होता. तर अशा प्रकारे ही घटना आपल्याला सांगता येईल की शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शोधाबद्दल. यानंतर कोणती महत्त्वाची गोष्ट आहे याचा जर आपण विचार केला तर मिरवणुकीला दिलेलं संरक्षण. कोणाच्या मिरवणुकीला संरक्षण दिलं तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षामध्ये ठेवायची की स्वामी दयानंद सरस्वती यांच्या मिरवणुकीला महात्मा फुलेंनी संरक्षण दिलेलं होतं. स्वामी दयानंद सरस्वती हे महात्मा फुलेंचे समकालीन होते. गोष्ट अशी होती की स्वामी दयानंद सरस्वती यांनी जे केलेलं कार्य आहे त्या कार्याबद्दल न्यायमूर्ती रानडे यांनी त्यांची मिरवणूक काढायची ठरवलेली होती आणि ही मिरवणूक मुंबईमध्ये काढण्यात येणार होती. तर ही मिरवणूक काढायची ठरवली आणि सवर्ण लोकांनी या मिरवणुकीला विरोध केला आणि सांगितलं की तुम्ही जर ही मिरवणूक काढली तर आम्ही ही मिरवणूक उधळून लावू आणि जी परिस्थिती निर्माण होईल त्या परिस्थितीला तुम्ही जबाबदार असेल. तशा प्रकारची धमकी आल्यानंतर त्या मिरवणुकीला संरक्षण देण्याचं काम हे महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलेलं होतं. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला दोनच नावं लक्षामध्ये ठेवा. स्वामी दयानंद सरस्वती हत्तीवरून मिरवणूक काढण्याचं ठरवलेलं होतं. न्यायमूर्ती रानड्यांनी ठरवलेलं होतं हे मिरवणूक काढण्याचं. सवर्णांनी विरोध केला, मिरवणूक उधळून लावू अशी धमकी दिली. त्या मिरवणुकीला महात्मा ज्योतिबा फुलेंनी संरक्षण दिलेलं होतं. अशा प्रकारे ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी हा मुद्दा लक्षामध्ये ठेवायचा आहे. यानंतरचा मुद्दा आहे की ब्रिटिश राज्याबद्दल महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार काय होते. तर पहिली गोष्ट, ब्रिटिश काळामध्ये ज्या पद्धतीनं अस्पृश्य समाजाला वागवलं जात होतं आपल्याच समाजाकडून, त्याच्यामुळं महात्मा फुलेंचं मन व्यथित झालेलं होतं आणि त्यांच्या हे लक्षात आलेलं होतं की ब्रिटिश जेव्हापासून भारतामध्ये आले तेव्हापासून भारतामध्ये काही प्रमाणात का होईना पण सामाजिक सुधारणांना सुरुवात झालेली. म्हणजे त्यांना थोडक्यात ब्रिटिश साम्राज्य हे भारतामध्ये जे आलं आहे ते दैवी संकेत असं त्यांनी त्याचा उल्लेख केलेला होता. तर या ठिकाणी हे शब्द लक्षामध्ये ठेवायचे की दैवी संकेत असा उल्लेख त्यांनी ब्रिटिश साम्राज्यामध्ये केलं होतं. एवढंच नाही तर 1857चा उठाव ज्यावेळी अपयशी झाला त्यावेळी त्यांनी मिठाई सुद्धा वाटलेली होती. अशा प्रकारे ब्रिटिश राज्याबद्दल विचार होते आणि हे विचार कोणत्या दृष्टिकोनातून महात्मा फुले करत होते याचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की त्यांचे विचार कोणत्या प्रकारचे होते. म्हणजे थोडक्यात समाजामध्ये काहीतरी प्रमाणात ब्रिटिश सरकार सुधारणा करत होतं पण या ठिकाणच्या शूद्रातिशूद्रांना अस्पृश्यांना ज्या प्रमाणे आपलाच समाज वागणूक देत होता त्यामुळं ब्रिटिश साम्राज्य जे आहे काही प्रमाणात सुधारणा करत होतं. तो दैवी संकेत महात्मा फुलेंना वाटत होता हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे टिळक आणि आगरकरांना महात्मा ज्योतिबा फुलेंनी जामीन दिलेला होता. जामीन कशासाठी दिलेला होता तर बर्वे प्रकरण घडलेलं होतं. बर्वे प्रकरण, या प्रकरणामध्ये या दोघांना 101 दिवसांची तुरुंगाची शिक्षा झालेली होती. डोंगरीच्या तुरुंगामध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं होतं आणि
यांना जे तुरुंगात टाकण्यात आलेलं होतं तर त्याला जामीन महात्मा फुलेंनी दिलेला होता. जामीन महात्मा फुलेंनी दिला आणि त्यांना जामिनावरून सोडवून आणल्यानंतर त्यांचा सत्कार सुद्धा मुंबई या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलेला होता. तर अशा प्रकारे आपल्याला गोष्ट लक्षात ठेवायची आहे की टिळक आणि आगरकर यांना जामीन दिलेला होता महात्मा फुलेंनी. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. यानंतर आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा की महात्मा फुलेंवर टीका कोणी कोणी केली. महात्मा फुले जे कार्य करत होते समाजासाठी त्याच्यावरती टीका कोणकोणत्या वृत्तपत्रांनी केली हे आपण समजावून घेऊया. तर या ठिकाणी पहा, प्रभाकर हे वृत्तपत्र आहे भाऊ महाजन यांचं. 1841 मध्ये हे वृत्तपत्र सुरू झालं होतं आणि या वृत्तपत्रानं महात्मा ज्योतिबा फुलेंवरती टीका केलेली होती. तशा प्रकारे आपल्या लक्षामध्ये ठेवायचं आहे. भाऊ महाजन यांचं हे वृत्तपत्र होतं. त्यानंतर विविध ज्ञान विस्तार हे वृत्तपत्र होतं. 1867 मध्ये सुरू झालं होतं. भालचंद्र भिकाजी गुंजीकर यांनी हे विविध ज्ञान विस्तार हे वृत्तपत्र सुरू केलेलं होतं आणि याच्यामध्ये सुद्धा महात्मा फुलेंच्या कार्यावरती टीका करण्यात आलेली होती. त्यानंतर विष्णू शास्त्री चिपळूणकरांचं निबंधमाला जे 1874 मध्ये सुरू झालेलं होतं तर यांनी सुद्धा महात्मा ज्योतिबा फुलेंवरती टीका केलेली होती. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायचं, जे स्वतःला मराठी भाषेचे शिवाजी म्हणतात ते विष्णू शास्त्री चिपळूणकर हे महात्मा फुलेंचे कट्टर टीकाकार होते. निबंधमालाकार विष्णू शास्त्री चिपळूणकर हे महात्मा फुलेंचे कट्टर टीकाकार होते. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे का ते सनातनी वृत्तीचे होते. त्याच्यानंतर लक्ष्मण भोपटकर आणि अण्णा लक्ष्मण भोपटकर आणि हे दोघ जण बंधू आहेत. लक्ष्मण भोपटकर आणि अण्णासाहेब भोपटकर हे या दोघांनी 1905 मध्ये भाला हे वृत्तपत्र सुरू केलेलं होतं. म्हणजे आपल्याला या ठिकाणी सांगतात भाला हे वृत्तपत्र या दोघांनी सुरू केलेलं होतं आणि या वृत्तपत्रामधून सुद्धा महात्मा ज्योतिबा फुलेंवरती टीका करण्यात आलेली होती. आता भोपटकरांच्या बाबतीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की सावरकरांवर जी केस झालेली होती ती केस भोपटकरांनी पैसे न घेता लढलेली होती. हे ते भोपटकर होते. तशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी विचारलं जाऊ शकेल की महात्मा फुलेंवरती टीका कोणी केली. तर भाऊ महाजन यांच्या प्रभाकर या वृत्तपत्राने 1841 मध्ये, त्यानंतर रामचंद्र भिकाजी गुंजीकर यांच्या विविध ज्ञान विस्तार या वृत्तपत्राने 1867 मध्ये जे सुरू झालं होतं ते, त्यानंतर निबंधमाला 1874 मध्ये सुरू झालं होतं, विष्णू शास्त्री चिपळूणकरांचं होतं आणि याने सुद्धा महात्मा ज्योतिबा फुलेंच्या कार्यावरती टीका केली होती. आणि महात्मा फुलेंचे कट्टर टीकाकार म्हणून कोणाला ओळखलं जातं असं जर आपल्याला विचारलं तर विष्णू शास्त्री चिपळूणकरांना ओळखलं जातं. भाला या वृत्तपत्रामधून सुद्धा महात्मा ज्योतिबा फुलेंवरती टीका झाली होती. हे वृत्तपत्र 1905 मध्ये सुरू झालं होतं आणि कोणी सुरू केलं होतं तर लक्ष्मण भोपटकर आणि अण्णासाहेब भोपटकर या बंधूंनी हे वृत्तपत्र सुरू केलेलं होतं. म्हणजे या ठिकाणी महात्मा फुलेंवरती टीका कोणी केली हे तुमच्या लक्षामध्ये येईल. ज्याप्रमाणे महात्मा फुलेंवरती टीका झाली त्याप्रमाणे महात्मा फुलेंचं समर्थन करणारे सुद्धा काही वृत्तपत्र होती. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की सत्य दीपिका याशिवाय आणखी काही वृत्तपत्र होती ज्याच्यामध्ये आपल्याला ज्ञानप्रकाश, सुबोध पत्रिका यांचा समावेश करता येईल. सुबोध पत्रिका आणि ज्ञान प्रकाश. सुबोध पत्रिका, ज्ञान प्रकाश हे आहे महात्मा फुलेंनी जे कार्य केलं त्या कार्याबद्दल समर्थन करणारी हे आपल्याला सांगता येईल की वृत्तपत्र आहे. तर सत्य दीपिका हे जे आहे ते बाबा पद्मनाजी यांचं आहे. हे लक्षामध्ये ठेवायचं, बाबा पद्मनाजी. म्हणजे या ठिकाणी आपण थोडंसं वेगळ्या पेनने लिहूया, बाबा पद्मनाजी यांनी महात्मा फुलेंच्या कार्याचं समर्थन केलेलं आहे. सुबोध पत्रिका ओळखा, प्रार्थना समाजाचं हे वृत्तपत्र होतं न्यायमूर्ती रानडे यांचं. न्यायमूर्ती रानडे यांनीही समर्थन केलेलं होतं. आणि ज्ञानप्रकाशचा जर विचार केला तर या ठिकाणी कृष्णाजी रानडे यांनी सुरू केलेलं होतं ज्ञानप्रकाश.
कृष्णाजी रानडे यांनी सुरू केलेलं होतं. तर अशा प्रकारे महात्मा फुलेंचं समर्थन कोणी कोणी केलं? सत्यदीपिका या पत्रिकेनं बाबा पद्मनाजी हे चालवत होत आहे. सुबोध पत्रिका प्रार्थना समाजाची पत्रिका होती, न्यायमूर्ती रानडे चालवत होते, तर त्यांनी सुद्धा समर्थन केलं. ज्ञानप्रकाश वृत्तपत्र कृष्णाजी रानडे चालवत होते आणि त्यांनी सुद्धा महात्मा फुलेंचं समर्थन केलं. महत्त्वाची गोष्ट काय आहे की या ठिकाणी महात्मा फुलेंचं समर्थन करणारे आणि महात्मा फुलेंवरती टीका करणारी कोणती, तर हे आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकेल. अगदी खोलवर जर प्रश्न विचारला तर आपल्याला विचारलं जाऊ शकेल. हे दोन्ही लक्षामध्ये ठेवायचं. टीका कोणी कोणी केली? प्रभाकर भाऊ महाजन, विविध ज्ञान विस्तार रामचंद्र भिकाजी गुंजीकर, निबंधमाला विष्णुशास्त्री चिपळूणकर, कट्टर टीकाकार महात्मा फुलेंचे आणि भाला लक्ष्मण भोपटकर आणि अण्णासाहेब भोपटकर हे चालवत होते. आणि याच्यामध्ये आपण पाहिलं की समर्थन कोणी केलं, तर सत्यदीपिका, सुबोध पत्रिका आणि ज्ञानप्रकाश यांनी महात्मा फुलेंच्या कार्याचं समर्थन केलेलं होतं. यानंतर आपला पुढचा मुद्दा आहे की त्यांना देण्यात आलेली महात्मा ही पदवी. तर ज्योतिबांना महात्मा ही पदवी कोणामार्फत मिळाली? पहिल्यांदा लक्षात ठेवायचं की जनतेच्या वतीनं त्यांना ही पदवी दिली आणि राव बहादूर विठ्ठलराव कृष्णाजी वाडेकर असं त्यांचं नाव होतं. या ठिकाणी विठ्ठलराव कृष्णाजी वाडेकर, विठ्ठलराव हे नाव लक्षात ठेवायचं, महत्वाचं आहे. कृष्णाजी जनतेच्या वतीनं ही पदवी देण्यात आली. 25,000चा जनसमुदाय जमलेला होता त्यावेळी आणि मुंबईमध्ये त्यांना ही पदवी देण्यात आलेली होती. महात्मा ही जी आपण म्हणतोय महात्मा पदवी जनतेच्या वतीनं 25,000 लोक जमले होते. विठ्ठलराव कृष्णाजी वाडेकर यांनी जाहीर केली जनतेच्या वतीनं त्यांना पदवी. आणि ही पदवी त्यांना केव्हा देण्यात आली याचा जर तुम्ही विचार केला तर 11 मे 1888 मध्ये, 11 मे 1888 मध्ये त्यांना ही पदवी देण्यात आलेली होती. तर अशा प्रकारे महात्मा ज्योतिबा फुलेंना महात्मा ही पदवी मिळालेली होती. आता याच्यावरती काही प्रश्न आलेले आहेत, ते प्रश्न आपण सोडवूया. प्रश्न पहा, PSI पूर्व 2013ला आला होता की ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली? तर आता तुमच्या लक्षात येईल की लगेच सांगता येईल. कुठे? जनतेच्या वतीनं मुंबईमध्ये. मुंबईचे नागरिक आपण म्हटलं 25,000 लोक एकत्रित आलेले होते. जनतेच्या वतीनं रावसाहेब वडेकर आपण जे उल्लेख केलेला होता, राव बहादूर विठ्ठलराव कृष्णाजी वाडेकर यांनी ही पदवी दिलेली होती. अशा प्रकारे PSI पूर्व 2013चा हा प्रश्न होता. यानंतरचा प्रश्न पहा, सन 1988 पासून ज्योतिबा फुले हे महात्मा म्हणून का ओळखले जाऊ लागले? राज्यसेवा मुख्य परीक्षा 2012. त्यांनी जनतेच्या हितासाठी कार्य केलं, त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनात महत्त्वाचं योगदान दिलं, त्यांनी कनिष्ठ जमातीसाठी अव्याहतपणे कार्य केलं, त्यांनी शिक्षण क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी बजावली. आता या ठिकाणी आपल्याला सगळे यातले 3 ऑप्शन असे दिसत आहेत की जे आहेत, पण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय हे आपल्याला ओळखावं लागेल आणि त्याच्यामधून ते शोधावं लागेल. त्याच्यामध्ये पहा, स्वातंत्र्य आंदोलनाचा तर काही प्रश्नच येत नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला हे सांगतात जनतेच्या हितासाठी काम केलंय, पण त्याच्यातही सगळ्यात महत्त्वाचं काय पहा. त्यानंतर शिक्षण क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी बजावली, पण महात्मा ही पदवी त्यांनी कशासाठी दिलेली आहे? तर आपल्याला हा पर्याय शोधावा लागतो की कनिष्ठ जमातींसाठी अव्याहतपणे त्यांनी केलेलं काम, ते सर्वात महत्त्वाचं होतं. अशा प्रकारे अग्रक्रम देऊन आपल्याला उत्तर अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये शोधावं लागतं. यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आपण पाहूयात. तर प्रमुख ग्रंथ कोणते कोणते होते? त्याच्यामध्ये प्रमुख ग्रंथामध्ये सुरुवातीला आपल्याला ब्राह्मणांचे कसब या ग्रंथाचा आपण विचार करूया. ब्राह्मणांचे कसब या ग्रंथाचा आपण विचार करूयात. ग्रंथाची रचना जी झालेली होती 1869 मध्ये. ब्राह्मणांचा कसब हा ग्रंथ लिहिण्यात आला सुरुवातीला. आता विचार करा की काय उद्देश होता या ग्रंथाचा, या ग्रंथामधून काय सांगण्यात आलेलं आहे? तर ब्राह्मणांच्या ज्या कारवाया आहेत शूद्रातिशूद्र समाजाबद्दल किंवा
समाजामध्ये घडणाऱ्या गोष्टींबद्दल त्याच्यावरती या ग्रंथामधून प्रकाश टाकण्यात आलेला आहे आणि हा पद्यात्मक ग्रंथ आहे. ब्राह्मणांच्या कारवायांवर प्रकाश टाकण्यात आला हे लक्षात ठेवा. आणि पद्यात्मक ग्रंथ, पद्यात्मक ग्रंथ. तर अशा प्रकारे ब्राह्मणांचे कसब हा ग्रंथ 1869 मध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी लिहिलेला होता. त्याच्यानंतर आपल्याला दुसरा जर म्हटलं तर गुलामगिरीचा उल्लेख करता येईल. गुलामगिरी, गुलामगिरीचा जर आपण विचार केला 1873 मध्ये लिहिलेला ग्रंथ आहे. 1873 मध्ये याची रचना झाली हे सुरुवातीला लक्षामध्ये ठेवा. तर या ठिकाणी ज्योतिबांनी या ग्रंथामध्ये म्हटलेलं होतं की ब्रह्मदेवाच्या उत्पत्तीपासून ते भट पांड्यांच्या बंडापर्यंतचा समग्र इतिहास या ग्रंथामध्ये त्यांनी स्पष्ट केलेला होता. म्हणजे असा उल्लेख आहे त्या ग्रंथाचा. आणि कशासाठी तर गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी. आता याच्यामध्ये आपल्याला असं सांगता येईल की हा ग्रंथ जो होता तो ज्योतिबांनी गुलामगिरीतून मुक्त करणारे जे अमेरिकेतील जनता आहे त्या जनतेला समर्पित केलेला होता. म्हणजे या ठिकाणी की कोणाला समर्पित केला? गुलामगिरीतून मुक्त करणाऱ्या अमेरिकेला, जनतेस, मुक्त होणाऱ्या अमेरिकन जनतेस समर्पित केलेला होता. गुलामगिरीतून मुक्त करणाऱ्या अमेरिकन जनतेस त्यांनी हा ग्रंथ आपण उल्लेख केल्याप्रमाणे समर्पित केलेला होता. तर अशा प्रकारे गुलामगिरी हा ग्रंथ 1873 मध्ये लिहिलेला होता. याबद्दलचा एक प्रश्न आपल्याला पाहता येईल की ASO पूर्व 2011 आला होता. गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिलं, यांनी लिहिलं? तर आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे सांगता येईल की महात्मा ज्योतिबा फुले यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे हे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आपण पुढच्या ग्रंथाचा विचार करूयात. या ग्रंथामध्ये आपल्याला शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथाचा उल्लेख करता येईल. शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथाचा आपल्याला उल्लेख करता येईल. 1883 मध्ये हा ग्रंथ लिहिण्यात आला होता. हा कधी ते लक्षात ठेवायचं, 1883 मध्ये लिहिण्यात आला होता. शेतकऱ्यांचा आसूड. तर याच्यामध्ये आपल्याला त्याच्या नावावरूनच लक्षात येईल की शेतकऱ्यांची या समाजामध्ये काय अवस्था आहे, कोणत्या प्रकारची दैन्य अवस्था त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे याचं वर्णन या शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलेलं होतं. अशा प्रकारे या ग्रंथामध्ये त्यांनी विद्येचं महत्त्व सांगितलं. आपण याच्यापूर्वी उल्लेख केलेला होता शिक्षणाचं कार्य पाहताना. तर शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथामध्ये त्यांनी विद्येचं महत्त्व सांगितलेलं होतं की एका विद्येमुळं किती अनर्थ झाले, एका जर न शिकल्यामुळं समाजामध्ये किती अनर्थ घडले हे या शेतकऱ्यांच्या आसूड या ग्रंथामध्ये त्यांनी विद्येचं महत्त्व सांगताना स्पष्ट केलेलं होतं. त्यांनी काय म्हटलं होतं तर विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना शूद्र खचले आणि इतके अनर्थ एका अविद्येने केले. म्हणजे अशा प्रकारे शिक्षणाच्या अभावी समाजाची काय अवस्था झालेली आहे हे त्यांनी या ओळींमधून स्पष्ट केलेलं आपल्याला दिसून येतं. तशा प्रकारे शिक्षणाच्या अभावी समाजाची कोणत्या प्रकारे परवड झालेली आहे हे त्यांनी या ग्रंथामधून सांगितलेलं होतं. तर हा ग्रंथ महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांचा आसूड 1883 मध्ये शेतकऱ्याची काय दैन्यावस्था आहे समाजामध्ये याचं वर्णन या ग्रंथामध्ये आहे आणि विद्येचं महत्त्व त्यांनी या ग्रंथामध्ये स्पष्ट करून सांगितलेलं आहे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये आपण काही प्रश्न पाहूयात. PSI पूर्व 2012चा प्रश्न आहे. महात्मा फुलेंनी कोणतं पुस्तक लिहिलं नाही असं विचारलं. आता गुलामगिरी हे पुस्तक आपण अभ्यासलं, ब्राह्मणांचे कसब पण आपण अभ्यासलं, शेतकऱ्यांचा आसूड पण आपल्याला माहिती आहे. तर साहजिकच आहे आपलं उत्तर हे असेल, जातींचा उच्छेद. अशा प्रकारचा प्रश्न आला होता PSI पूर्व 2012च्या परीक्षेमध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. STI पूर्व 2011 मध्ये शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला? आता हे आपल्याला सहजपणे सांगता येईल की महात्मा ज्योतिबा फुलेंनी लिहिलेला होता.
यानंतरचा प्रश्न पहा, ASO पूर्व 2014चा जोड्या लावून योग्य पर्याय निवडा. आता या ठिकाणी पुढे तुम्हाला साल दिलेला आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना सहजपणे सांगता आली पाहिजे. कधी? 1873 मध्ये. बाल हत्या प्रतिबंधक ग्रह कधी होत होता? बाल हत्या प्रतिबंधक ग्रह 1863 मध्ये. अस्पृश्यांसाठी शाळा सुरू कधी केली? 1852 मध्ये. आणि शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ त्यांनी कधी लिहिलेला होता हे आता आपण पाहिलं. तशा प्रकारे ASO पूर्व 2014चा प्रश्न अशा प्रकारे विचारण्यात आलेला होता, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. यानंतरचा आपला पुढचा ग्रंथ आहे सार्वजनिक सत्यधर्म. सार्वजनिक सत्यधर्म प्रमुख ग्रंथ. सार्वजनिक सत्यधर्म साहजिकच आहे 1891 मधला हा ग्रंथ. 1891चा हा ग्रंथ आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं. तर या ठिकाणी या ग्रंथामध्ये सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय आहे तर ज्योतिबांनी निर्मिकाची म्हणजे ईश्वराची कल्पना या ग्रंथामध्ये मांडलेली आहे. कोणती कल्पना मांडली? निर्मिकाची कल्पना मांडली. ईश्वराची निर्मिकाची कल्पना मांडली. या ग्रंथामध्ये कोणती किंवा महात्मा ज्योतिबा फुलेंनी निर्मिकाची कल्पना कोणत्या ग्रंथामध्ये मांडलेली आहे असं जर आपल्याला विचारलं तर आपल्याला सांगता येईल सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकामध्ये मांडलेले आहे. याशिवाय या सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथाचा जर आपण विचार केला तर या ग्रंथामध्ये धार्मिक, सामाजिक, नैतिक या विषयांवरती चर्चा केलेली आपल्याला दिसून येते. आता या ठिकाणी हा जो ग्रंथ ते लिहित होते त्यावेळी त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला होता. आपण त्याला पक्षघात असं म्हणतो. तर त्यांचा उजवा हात काम करत नव्हता. तर समाजात काही सनातनी लोक जे नेहमी दुसऱ्याला वाईटच म्हणत असतात त्यांनी म्हटलं की देवाने दिलेली शिक्षा आहे. ह्याने जे केलं धर्म बुडवण्यासाठी जे केलं या माणसाने त्याला देवाने दिलेली ही शिक्षा आहे. पण त्यांनी त्यांचा तो ग्रंथ तसाच अर्धवट न ठेवता डाव्या हाताने ग्रंथ लिहून काढलेला होता. आणि या ग्रंथामध्ये त्यांनी एक संकल्पना मांडली. आपल्याला विचारलं जाईल की विश्व कुटुंबाची संकल्पना या ग्रंथामध्ये मांडलेली होती. विश्व कुटुंब याची संकल्पना या ग्रंथामध्ये मांडलेली होती. हे याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की आपल्याला जे मूलभूत मानवी हक्क आहेत त्या मानवी हक्कांच्या आधारावर विश्व कुटुंबाची निर्मिती कशा प्रकारे करता येईल अशा प्रकारचे विचार त्यांनी या सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथामध्ये मांडलेले होतं. आपण उल्लेख केल्याप्रमाणे डाव्या हाताने त्यांना ग्रंथ लिहून पूर्ण केलेला होता. आता या ठिकाणी एक विचारवंत होते, आपल्याला त्यांचं नाव सांगता येईल की नागनाथ कोतापल्ले असं त्यांचं नाव होतं. आपण हे पाहूयात, इथे लिहूयात. नागनाथ कोतापल्ले यांनी एक उल्लेख केलेला होता सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथामध्ये. आणि त्यांनी असं म्हटलेलं होतं की महात्मा ज्योतिबा फुलेंनी सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ जो लिहिलेला आहे तो म्हणजे सत्यशोधकांचा आचार धर्म आहे असं म्हटलेलं होतं. म्हणजे आपल्याला विचारतील की सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकाबद्दल सत्यशोधकांचा आचार धर्म असा उल्लेख कोणी केलेला होता असं जर आपल्याला विचारलं तर नागनाथ कोतापल्ले हे होते, हे लक्षामध्ये ठेवायचं. आणि सत्यशोधक समाजाचे विचार काय आहेत हे सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथामध्ये मांडण्यात आलेले आहेत. म्हणजे आपल्याला हे पण विचारतील सत्यशोधक समाजाचे विचार कोणत्या पुस्तकामध्ये महात्मा फुलेंच्या मांडण्यात आलेले आहेत. तर सार्वजनिक सत्यधर्म. आणि याच्यातला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विश्वबंधुत्वाची संकल्पना महात्मा ज्योतिबा फुलेंनी कोणत्या ग्रंथामध्ये मांडलेली आहे तर सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथामध्ये मांडलेली आहे. हे लक्षात ठेवायचं. हा त्यांचा शेवटचा ग्रंथ होता जो त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेला होता. त्यांचा जो दत्तक मुलगा घेतलेला होता काशीबाई या विधवेचा, त्या यशवंत या दत्तक मुलाने हा प्रकाशित केलेला होता. अशा प्रकारे सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक आहे, ग्रंथ आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं. त्याच्यावरचे आपण काही प्रश्न समजावून घेऊयात. ते ॲग्री पूर्व 2011चा प्रश्न आहे. सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक यांनी लिहिलं. आता हे तुम्हाला सांगता येईल महात्मा ज्योतिबा फुले. त्यानंतर सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिलं पुन्हा आलाय पहा. STI पूर्व 2011ला महात्मा फुले. त्यानंतर पहा STI पूर्व 2012ला
महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता होता? या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की शेवटचा ग्रंथ सार्वजनिक सत्यधर्म होता, हे सांगता येईल. 1891 मध्ये प्रकाशित झालेला, त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेला, हे लक्षामध्ये ठेवायचं. तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकते. ज्योतिबांनी इतर लिहिलेल्या ग्रंथामध्ये आपल्याला सांगता येईल अस्पृश्यांची कैफियत, खतफोडीचे बंड, अशा प्रकारचे सुद्धा त्यांनी ग्रंथ लिहिलेले होते. अस्पृश्यांची कैफियत, खतफोडीचे बंड, अशा प्रकारचे इतर ग्रंथाचा जर आपण विचार केला तर ते पण आहेत. आणि आपल्याला असंही सांगता येईल की सत्सार एक नियतकालिक लिहिलं होतं, त्याचं नाव होतं सत्सार नियतकालिक. हे नियतकालिक होतं, नियतकालिक. तर सत्सार हे नियतकालिकाची रचना त्यांनी केलेली होती. 1885 मध्ये याची रचना झाली होती. 1885 मध्ये याची रचना करण्यात आलेली होती. हे लक्षात ठेवायचं आहे की सामाजिक प्रश्नांच्या मांडणी किंवा ओहापोह या नियतकालिकामध्ये करण्यात आलेलं होतं. सामाजिक प्रश्नांची मांडणी किंवा चर्चा असं म्हणता येईल. सामाजिक प्रश्नांची चर्चा या नियतकालिकामध्ये करण्यात आलेली होती. तर अशा प्रकारे सत्सार हे नियतकालिक होतं, हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. यानंतर आपण पाहणार आहोत गौरव उद्गार, की महात्मा ज्योतिबा फुलेंच्या बाबतीत कोणी कोणी गौरव उद्गार काढलेले आहेत आणि काय काय काढलेले आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सुरुवातीला आपण धनंजय कीर यांचं नाव लक्षात घेऊया. धनंजय कीर यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंनी जे काम केलेलं होतं तर त्या कामाबद्दल काय उद्गार काढलेले होते. अतिशय उत्कृष्ट उद्गार त्यांनी काढलेले होते. त्यांनी म्हटलेलं होतं की ज्योतिबा फुले हा जो माळी आहे, या माळ्यानं राष्ट्ररूपी बागेमधील सामाजिक एकतेच्या वाढीला विरोध करणारी जी तणं होती, बांडगुळं होती, ती उपटून त्या ठिकाणी फुल झाडांची उत्तम जोपासना केलेली आहे. ते धनंजय कीर यांनी असं म्हटलेलं होतं. लक्षात येतं. ज्योतिबा फुले माळी समाजामधले होते, क्षत्रिय माळी समाजामधल्या. मग त्यांनी त्याचाच उल्लेख केला की या ज्योतिबा फुले या माळ्यानं राष्ट्ररूपी बागेमध्ये सामाजिक एकतेच्या वाढीला विरोध करणारी जी तण बांडगुळं होती ती उपटून त्या ठिकाणी फुलझाडांची उत्तम जोपासना केली, असं धनंजय कीर यांनी म्हटलेलं होतं. याशिवाय महात्मा गांधींनी म्हटलेलं होतं की ज्योतिबा फुले हे खऱ्या अर्थानं महात्मा आहे, असं म्हटलेलं होतं. लक्षात ठेवायचं. महात्मा गांधी ज्योतिबा फुलेंवरती काय म्हटलेलं होतं, तर त्यांनी म्हटलं होतं की ज्योतिबा फुले हे खऱ्या अर्थानं महात्मा आहेत. त्यांच्या कार्याचा उल्लेख करून ते म्हटलेले होते. त्यानंतर सयाजीराव गायकवाड यांनी काय म्हटलेलं होतं, तर हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन असं यांनी म्हटलेलं होतं. सयाजीराव गायकवाड यांनी महात्मा फुलेंना हे लक्षामध्ये ठेवायचे. त्यानंतर लक्ष्मण शास्त्री जोशी तर हिंदू समाजामधील बहुजन समाजामध्ये, आता या ठिकाणी कसा उल्लेख केलेला आहे पहा. हिंदू समाजामधील बहुजन समाजामध्ये आत्मा प्रत्यय आणि आत्मावलोकन उत्पन्न करणारा पहिला माणूस जर कोणी असेल तर तो महात्मा फुले आहे, असा उल्लेख तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी केलेला होता. तर अशा प्रकारे गौरव उद्गार महात्मा ज्योतिबा फुलेंच्या कार्याबद्दल आपल्याला काढलेले दिसतात. धनंजय कीर, महात्मा गांधी अतिशय उल्लेख महत्त्वाचा केला की खऱ्या अर्थानं महात्मा आहेत. हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन आणि लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी केलेला उल्लेख हिंदू समाजामधील बहुजन समाजामध्ये
आत्मप्रत्यय आणि आत्मावलोकन उत्पन्न करणारा पहिला माणूस हा महात्मा फुले आहे, अशा प्रकारे उल्लेख केलेला होता. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा काय म्हटलं होतं ते आपण पाहूयात. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा उल्लेख केलेला होता की हू वेअर द शूद्राज हा ग्रंथ बाबासाहेबांनी ज्योतिबांना समर्पित केलेला होता, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि त्यांच्याविषयीची आपली कृतज्ञता त्यांनी व्यक्त केलेली होती. म्हणजे आपल्याला विचारतील की बाबासाहेबांनी महात्मा ज्योतिबा फुलेंना आपला कोणता ग्रंथ समर्पित केलेला होता. तर हू वेअर द शूद्राज हा ग्रंथ बाबासाहेबांनी महात्मा ज्योतिबांना समर्पित केला आणि त्यांच्या कार्याविषयीची आपली कृतज्ञता त्यांनी व्यक्त केलेली होती. अशा प्रकारे हे लक्षात ठेवायचे गौरव उद्गार कोणकोणते होते. यानंतर थोडक्यात आपण पाहूयात की त्यांचे साहित्य प्रकार, त्यांची नावं. 1855 मध्ये नाटक लिहिलं तर तृतीय रत्न. 1869 मध्ये पोवाडा छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा, त्याच्यामध्ये स्वतःला कोळवाडी भूषण असा त्यांनी उल्लेख केलेला होता, हे आपण लक्षात घेतलं. आणि त्या रायगडावरील जी समाधी शोधून काढली त्या समाधीची व्यवस्था सरकारने स्वतःकडे घ्यावी असा अर्जही त्यांनी त्यावेळी केलेला होता, हे लक्षामध्ये ठेवायचं. त्यानंतर 1869 हे काही एवढं महत्त्वाचं नाही आहे, खाली पहा. ब्राह्मणांचे कसब 1869 मध्ये. 1869 मध्ये शिक्षण विभागामधील पंतोजींची रचना या पुस्तकाची त्यांनी रचना केलेली होती. विद्या खात्यातील ब्राह्मण पंतोजी हा पोवाडा त्यांनी रचना केलेली होती. 1869 मध्ये पुस्तक ब्राह्मणांचे कसब. अशा प्रकारे हे साहित्य प्रकार कोणकोणता आहे हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पहा की शिक्षण विभागाचे ब्राह्मण पंतोजीची रचना केली 1869 मध्येच. 1873 मध्ये पुस्तक लिहिलं ग्रंथ गुलामगिरी. 24 सप्टेंबर 1876 अहवाल होता सत्यशोधक समाजाची 3ऱ्या वार्षिक समारंभाची हकीकत, हा अहवाल प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर 20 मार्च 1877 मध्ये पुणे सत्यशोधक समाजाचा रिपोर्ट हा अहवाल प्रसिद्ध झालेला होता. 12 एप्रिल 1889 मध्ये निबंध लिहिलेला होता पुणे सत्यशोधक समाजाचा निबंध वक्तृत्व समारंभ, अशा प्रकारे त्याची रचना करण्यात आली होती. 24 मे 1877 मध्ये पत्रक दुष्काळाविषयीचं पत्रक आपण जो अभ्यासलं होतं. तर 19 ऑक्टोबर 1882 मध्ये निवेदन हंटर कमिशन आयोगापुढे सादर केलेलं निवेदन, आपण हंटर कमिशन अभ्यासलेलं आहे. त्यानंतर 18 जुलै 1883 मध्ये पुस्तक शेतकऱ्यांचा असूड. 4 डिसेंबर 1884 मध्ये निबंध महात्मा फुले यांचे मलबारींच्या 2 टिपणांविषयीची मत, हा निबंध होता. 11 जून 1885 ला पत्र मराठी ग्रंथागार सभेला पत्र, अशा प्रकारचे ते पत्र होतं. 13 जून 1885 मध्ये सत्सार आपण जे नियतकालिक म्हणतो त्याचा अंक 1 आणि ऑक्टोबर 1885 मध्ये त्याचा अंक 2, अशा प्रकारे त्यांनी रचना प्रसिद्ध केलेली होती. तशा प्रकारे 17 आता पहा 1 ऑक्टोबर 1885 पुस्तक इशारा. 29 मार्च 1886 मध्ये जाहीर प्रकटन कशासंबंधी, ग्रामजोशासंबंधी जाहीर खबर, अशा प्रकारे जाहीर प्रकटन. 2 जून 1886 मध्ये पत्र मामा परमानंद, याच पत्र असा त्याचा उल्लेख होता. जून 1887 मध्ये पुस्तक सत्यशोधक समाजोक्त. मंगलाष्टकांचा सर्व पूजा विधी, म्हणजे आपण म्हटलं की सत्यशोधक समाजाची स्वतःची लग्नाच्या विधी ठरवण्यात आलेल्या होत्या. 5 विधी आपण म्हटलेलं होतं त्या ठिकाणी. 2 वधूनी म्हणायच्या, 2 वरानी म्हणायच्या आणि 1 मंगलाष्टिका ह्या त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी म्हणायची होती. तर अशा प्रकारे जून 1887 मध्ये पुस्तक सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टकासह सर्व पूजा विधी, अशा प्रकारचं. त्यानंतर 1887 मध्ये काव्य रचना, अखंडादी काव्य रचना अशी त्याची रचना होती. त्यानंतर 10 जुलै 1887 मध्ये मृत्यूपत्र, महात्मा फुले यांचं उईल पत्र असं म्हटलं जातं त्याला. 1891 मध्ये पुस्तक शेवटचं पुस्तक सार्वजनिक सत्यधर्म
हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलेलं होतं. याच्यातून आणखी तुम्हाला स्पष्टता या ठिकाणी आलेली दिसेल. प्रश्न आहे, तृतीय रत्न हे मराठी नाटक कोणी लिहिलेलं होतं? आपण जे आता तक्ता पाहिला त्याच्यामधून आपल्या लक्षात येईल की महात्मा फुले. सोपा प्रश्न आहे. कधी आला होता? APSI पूर्व 2011ला. त्यानंतर लिपी टंकलेखक 2014चा प्रश्न आहे, तृतीय रत्न नाटकाचे लेखक कोण होते? तर आपल्याला सांगता येईल की महात्मा ज्योतिबा फुले होते. तर अशा प्रकारे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्याच्यावरती आणि अशा प्रकारे प्रश्न विचारले जातील हे लक्षामध्ये ठेवायचे आहे आपल्याला. यानंतर आपण त्यांच्या मृत्यूबद्दल समजावून घेऊयात. मृत्यू झाला 28 नोव्हेंबर 1890. 1890 मध्ये या महात्म्याचा मृत्यू झाला आणि या मृत्यूपत्रामध्ये किंवा त्यांनी एक इच्छा व्यक्त केलेली होती की आपलं दहन केलं जाऊ नये, तर परसदारी मिठामध्ये घालून आपल्याला पुरण्यात यावं अशा त्यांनी इच्छा व्यक्त केलेली होती की जी इच्छा त्यावेळी पूर्ण होऊ शकलेली नव्हती. अशा प्रकारे पुणे या ठिकाणी मृत्यू झाला 28 नोव्हेंबर 1890 मध्ये. जी कर्मभूमी होती, ज्या ठिकाणी आयुष्यभर काम केलं त्याच ठिकाणी मृत्यू. आणि मृत्यूपत्रामध्ये त्यांनी लिहिलेलं वाक्य तुमच्या सहजपणे लक्षात राहील, पाठ करण्याची गरज नाही, की आपलं दहन करण्यात येऊ नये, तर परसदारी मिठामध्ये घालून आपल्याला पुरण्यात यावं अशी इच्छा महात्मा ज्योतिबा फुलेंनी व्यक्त केलेली होती, जी पूर्ण होऊ शकलेली नव्हती. अशा प्रकारे आपल्याला महात्मा ज्योतिबा फुलेंच्या मृत्यूबद्दल सांगता येईल. अशा प्रकारे आपला महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी हेच समाजसुधारक संपलेले आहेत. याचा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर प्रश्न आले तर याच्यातूनच प्रश्न येतील असं अपेक्षित आहे. तर तुमच्या अभ्यासासाठी तुम्हाला शुभेच्छा.